नागराज सुमनला म्हणत असतो की तुला माहीत नाही तन्वी कुठे गेली, तू घरीच असते ना, तुझं लक्ष कुठे असतं. तेव्हा ती म्हणते की तिच्या कॉलेजमध्ये फॅशन शो होता म्हणून ती गेली होती. तेव्हा नागराज म्हणतो एवढ्या रात्री कोणता फॅशन शो असतो का मूर्ख बाई. तेवढ्यातच तिथून प्रतिमा येते आणि ते लोक तिला विचारतात. तेव्हा प्रतिमा सांगते की तन्वीने लग्न केलं आहे आणि ते सुद्धा अश्विनशी. हे ऐकून सुमन एकदम चक्रावते. ती म्हणते काय, भाऊजींना कळलं तर. नागराज एकदम विचार करायला लागतो, हिने तर एकदम भाजी पलटली आहे, खूप फास्ट केली आहे आणि मला कळलंसुद्धा नाही, कधीपासून प्लॅनिंग करत होती ती माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी एका मुलीला घेऊन येते. कोण एवढी पहाटे मुलगी मिळते हिला रांगोळी काढायला माहीत नाही, पण ती मुलगी रांगोळी काढत असते आणि तन्वीला हे दाखवायचं असतं की मीच पहाटे उठून ही रांगोळी काढली आहे. सायली उठते, देवघराच्या इकडून रांगोळीचं टपक घेते आणि बाहेर येत असते. तेवढ्यातच तन्वी हुशारीने त्या मुलीला लपवते आणि स्वतः रांगोळी काढायला बसते. सायली बघते आणि आश्चर्य वाटतं तिला. सायली म्हणते तुला हे रंग कुठून मिळाले, रांगोळी कुठून मिळाली. तर ती म्हणते घरातून. सायली म्हणते मला या घरात काय काय कुठे ठेवलं हे माहिती आहे आणि हे रांगोळीचं टपक देवघरात असतं, देवघराच्या कपाडात. मग तू हे कुठून आणले. तेव्हा तन्वी म्हणते की आजकाल ऑनलाईन सगळं मिळतं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा, त्यामुळे मी मागवले. हे ऐकून सायलीला आश्चर्य वाटतं. तिच्यावर विश्वास तर बसत नाही, पण ती ठीक आहे आणि ती आतमध्ये येते. तेवढ्यातच तन्वी त्या मुलीला बोलवतो आणि तिथून पळायला सांगते. ती मुलगी तिथून निघून जाते. सायली देवघरात येऊन ती रांगोळीचं तबक ठेवत असते. तेवढ्यातच मुद्दामून तन्वी पण येते आणि म्हणते सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून की सायली तुला आज आश्चर्य वाटलं असेल ना, मी लवकर उठले, सगळं घरचं काम केले, रांगोळी काढली. लगेचच पूर्णा आजी आणि कल्पना जेव्हा तिकडे येतात तेव्हा हे ते ऐकतात आणि म्हणतात अरे वा, आमच्या सुनेने हे सगळं केलं आहे, वा. मुद्दामून ऐकवते. सायली आपल्या रूममध्ये निघून जाते. अश्विन पण तिकडे येतो. तेव्हा लगेच तन्वी म्हणते मी सगळ्यांसाठी नाश्ता केला आहे, आणते, बसा तुम्ही सगळेजण. आणि ती नाश्ता घेऊन येते, सगळ्यांना टेबलवर बसवते आणि नाश्त्याची प्लेट सगळ्यांना देते. सायली आपल्या रूममध्ये येते आणि झालेला प्रकार अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणतो की मला हे सगळं माहिती होतं, हे सगळं होणारच आहे, ती इकडे सगळे तमाशे करायला चालली आहे. तेव्हा सायली म्हणते नाही, ती त्याच्या विरुद्ध वागते आहे, सगळी घरची कामं केली तर रांगोळी काढली, सगळं असं चांगलं वागते ती. अर्जुन म्हणतो हे सगळं नाटकच असेल. खालती तन्वी सगळ्यांना नाश्ता देते. कल्पना आणि पूर्णा आजी एक घास खातात आणि एकदम थांबतात, एकमेकांकडे बघतात, पण तो नाश्ता चांगला झालेला नसतो. इथे अश्विनला सगळेजण सांगतात की नाश्ता करतो म्हणतो मी, तन्वी बरोबर करेन. पूर्णा आजी विमलला हाक मारते आणि सांगते माझी पर्स आण, पहिल्यांदाच सुनेने नाश्ता बनवला आहे ना, त्यामुळे तिला बक्षीस द्यायचं आहे. तेवढ्यातच तन्वीचा फोन वाजतो आणि नागराज असतो. तन्वी म्हणते काकांचा फोन आहे, त्याला कळलं असेल ना माझं लग्न झालं आहे म्हणून, आणि ती तो फोन उचलते. नागराज महिपर पोबर असतो आणि स्पीकरवर ठेवलेला असतो फोन. तो तिला म्हणतो हे सगळं करत होतीस, सांगितलं नाहीस कधी. ती पण त्यांना उलट उत्तरं देत असते की माझ्यामध्ये कसं डोकं आहे आणि मी ते कसं वापरू शकते, त्यांच्यामध्ये नाही आहे. हे ऐकून महिपत चिडतो आणि म्हणतो तू सांभाळून राहा आणि तिथे आहेस तर आमचं काम कर, नाहीतर तुझं काय हालत करू माहिती आहे ना. ती म्हणते हो हो माहिती आहे. आणि तेवढ्यातच तिकडे अश्विन येतो आणि म्हणतो झालं का बोलणं काकाशी. ती म्हणते हो झालं ना, काका खूपच गोड आहेत की सगळं समजून घेतलं. आणि अश्विन म्हणतो चल मी तुझ्यासाठी थांबलो आहे नाश्ता करायला. ती म्हणते चल. अश्विन गेल्यावर ती म्हणते हा पण त्या काकासारखाच गोड आहे, मूर्ख कुठचा, आणि ती जाते त्याच्या मागे मागे. इकडे पूर्णा आजी विमलला सांगते जा तन्वीसाठी नाश्ता घेऊन ये. विमल तन्वीसाठी पण नाश्ता घेऊन येते. तेवढ्यात तन्वीची नाटकं सुरू होतात की आपण सगळे तर नाही होत ना इथे नाश्ता करायला. तेव्हा पूर्णा आजी कल्पनाला विचारते प्रताप कुठे. कल्पना म्हणते त्यांना लवकरच फॅक्टरीमध्ये जायचं होतं त्यामुळे ते तिकडे गेलेत आणि तिकडेच नाश्ता करतील. तन्वी परत आपला खेळ सुरू करते. म्हणते पण सगळेजण तर नाही आहेत ना, अर्जुन आणि सायली नाही आहेत ना इकडे. तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना म्हणतात त्यांची काहीच गरज नाही आहे, तू नाश्ता कर. ती म्हणते असं कसं, मी इकडे नाती जोडायला आली आहे, तोडायला नाही, म्हणून मला असं वाटतं की तेही इकडे असायला हवेत. आता ही कल्पना पूर्णा आजी अश्विनला हे बरोबर वाटतं. ती जेव्हा म्हणते तेव्हा अर्जुन आणि सायलीला बोलवायचं, नाही तर मग ते कोण आपले, काय मूर्खपणा आहे ह्यांचा. इथे तन्वी हट्टच धरते की मी त्यांना नाश्ता देऊन येते त्यांच्या रूममध्ये, आणि ती नाश्त्याची प्लेट घेऊन त्यांच्या रूमकडे जात असते. आणि अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये सगळे जे विक्टिम आहेत त्यांचे फोटो लावलेले असतात बोर्ड. पहिली अर्जुनला विचारते तुम्ही या रिटायर्ड इन्स्पेक्टरचा फोटो का लावलात सरंजामेंचा. तेव्हा तो म्हणतो की ह्याच्याकडनंच आपल्याला माहिती मिळेल की
विलासची बेल महिपतनी केली होती का आणखीन कोणी? आणि इथे तन्वी जिना चढून अर्जुन आणि सायलीसाठी मुद्दामून नाश्ता घेऊन येते. त्यांच्या रूममध्ये काय चाललं आहे किंवा काय ते करत आहे, त्यांचं प्लॅनिंग काय आहे महिपतला सांगण्यासाठी. ती दरवाजा नॉक करते तेव्हा सायली दरवाजा उघडते. ती म्हणते मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे प्रिया म्हणते. सायली म्हणते नको, आम्ही करू नंतर, मी नंतर येईन आणि करीन आमच्या दोघांसाठी. आणि ती मुद्दामून म्हणते प्रिया तू. तेव्हा अर्जुनला कळतं आणि अर्जुन जो बोर्ड असतो तो एका कपड्याने झाकतो आणि तोही सायलीजवळ येऊन उभा राहतो आणि तिला म्हणतो तू नाश्ता कशाला आणलास? ती म्हणते मी पहिल्यांदा नाश्ता केला आहे लग्नानंतर, त्यामुळे तुम्हालाही द्यायला आली. अर्जुन म्हणतो ही तुझी नाटकं तुझ्याकडेच ठेव, आम्हाला नको आहे. मी माझ्या बायकोचं हातचंच खातो आणि तुझी पहिल्यांदा कॉफी प्यायली होती ती माहिती आहे कशी होती, म्हणून मला नको आहे. आणि ते लोक दरवाजा लावून टाकतात. इथे तन्वीला खूप राग येतो की माझ्या तोंडावर दरवाजा लावला आहे, आता बघा. म्हणून ती खालती येताना नाटकं सुरू करते रडण्याची की त्या दोघांनी कसा माझा इन्सल्ट केला. खोटं खोटं बोलत असते की अर्जुन म्हणला माझ्या हातचं खायलं म्हणजे विष आहे आणि सायलीने सांगितलं की आमच्या रूममध्ये येऊ नको. तन्वीचं हे ऐकल्यावर कल्पना, पूर्णा आजी आणि अश्विन चिडतात. अश्विन म्हणतो मी आत्ताच जाऊन दादाला विचारतो हे काय आहे म्हणून. तर तन्वी त्याला थांबवते. तन्वी मनात म्हणते हा चिडला तरी काय आहे, कोण ऐकणार आहे याचा, हा मूर्ख आहे. इथे कल्पना तिला म्हणते सोडून दे, ते दोघं कसे आहेत आम्हाला माहिती आहे. पूर्णा आजी पण तेच सांगते. पण तन्वीला काही तमाशा करायचा असतो म्हणून ती मनात म्हणते या दोघींनी पेटलं पाहिजे, ह्या मूर्ख काही थंड बसत आहेत आणि सांगतात जाऊन दे सोडून दे. म्हणून ती परत सुरू करते माझं तर काही मानच नाही, मीच चुकले आणि नको नको ते बोलत असते. त्यामुळे पूर्णा आजी एकदाची अर्जुनला हाक मारते चिडून. अर्जुन आणि सायली ते ऐकतात आणि अर्जुन म्हणतो बघितलं हिने खालती जाऊन काहीतरी तमाशा केला आहे. आणि मूर्ख सायली त्याला म्हणते तुम्ही शांत राहा. काय मूर्ख आहे का, शांत कसं राहायचं, ती तमाशे करत राहणार आणि तुम्ही शांत राहणार. इथे अर्जुन सायली खालती येतात तेव्हा पूर्णाजी त्याला म्हणते तुम्ही दोघांनी असं वागणं शोभतं का, ती तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आलेली आणि तुम्ही तिला म्हणतात आमच्या रूममध्ये यायचं नाही, तुझं खाणं म्हणजे विष आहे. अर्जुन खूपच चिडून पूर्णाजीकडे आणि तिच्याकडे बघत असतो तन्वीकडे आणि तिला म्हणतो की तुम्ही त्या काय बोलताय. एकदा तुम्ही म्हणता की आम्ही आमचा नाश्ता करायचा, तुमच्या किचनमधनं आम्ही काही घ्यायचं नाही आणि आता हिने आणलं तर लगेच घ्यायचं. काय बोलताय तुम्ही, एकदा काय ते ठरवा. इथे तन्वी मुद्दाम आपला चेहरा पाडून उभी असते आणि हा सगळा तमाशा बघत असते. पूर्णाजी म्हणते तन्वीने आपल्या मोठ्या जावेसाठी आणि दिरासाठी नाश्ता केला आणला तर तुम्हाला काय आवडत त्याचं. कल्पना पण म्हणते तुम्ही काय बोलताय, तुम्ही असं कसं वागता. तेव्हा सायली त्याला गप्प करत असते. पण अर्जुन बरोबर मुद्दे काढतो आणि म्हणतो एकदा काय ते ठरवा. तुम्ही म्हणता ही मोठी जाऊ, तुम्ही मांडता तिला सून, मग मोठी जाऊ कशी झाली तिची. बरोबर बोललाय. कल्पना आणि पूर्णाजीचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं आणि सायली त्याला गप्प करत असते मूर्ख. पण तो म्हणतो नाही अजून बरंच काही आहे बोलण्यासारखं, मी बोलणार.